घरात नितीनच्या लग्नाची जोरदार तयारी चालू होती. निवेदितामुळे नितीनला दीक्षाचं जवळजवळ करणं कठीण जात होतं. दीक्षा आणि निवेदिताची चांगलीच गट्टी जमली होती. दीक्षा, दक्ष आणि तुझं लव्ह मॅरेज ना? असंच एकदा दोघी गप्पा मारत असताना निवेदिताने विषय काढला. हो, दीक्षा नजर चोरत म्हणाली. तुमची लव्ह स्टोरी सांग ना. आय नो तू दक्षच्या आयुष्यात आलेली पहिली आणि शेवटची मुलगी असशील. लोकांना त्याच्याकडे पाहून वाटतं की एवढा सक्सेसफुल आणि रिच मुलगा म्हणजे लफडेबाज असेल, पोरी फिरवत असेल, पण तसा नाही आहे हा आमचा दक्ष. म्हणजे त्यांच्या खूप मैत्रिणी होत्या, पण गर्लफ्रेंड अशी कधीच नाही. सावनी म्हणून एक मुलगी होती. कॉलेजमध्ये दक्षच्या फार मागे लागलेली ती. दिसायलाही खूप सुंदर होती, पण साहेब तयारच नाही झाले. तिला नाही म्हणून मोकळे झाले, निवेदिता सांगत होती. खूप सुंदर होती का ती? दीक्षाने थोडं नाराजीत विचारलं. खूप छान, अगदी बार्बी डॉल, निवेदिता बोलता बोलता बोलून गेली. हो, तरी पण त्याने तिला नाही म्हटलं. कदाचित तू त्याच्या आयुष्यात येणार असशील. मी शुअरली सांगू शकते की तुझ्यात नक्कीच काहीतरी खास असणार म्हणून दक्ष तुझ्या प्रेमात पडला. असा तसा पटायचा नाही तो, निवेदिता हसत म्हणाली. दीक्षा उसनं हसली. अरे मी पण काय बोलत बसले, तुमची लव्ह स्टोरी सांग ना मला. लव्ह स्टोरी? आता हिला काय सांगू, आमची लव्ह नाही हेट स्टोरी आहे ती, दीक्षा मान हलवत स्वतःशीच म्हणाली. दीक्षा, अगं सांगतेस ना तुमची लव्ह स्टोरी. मी सांगतो तुला दीदी. दक्षाचा आवाज आला तसं दीक्षा चपापली. दीदी, दीक्षाला मी पहिल्यांदा आपल्या ऑफिसच्या मीटिंग रूममध्ये पाहिलं. जगदाळे अँड सन्सच्या कामाचा आढावा घ्यायची मीटिंग होती. दीक्षाने ब्ल्यू जीन्स, त्यावर लाईट ब्ल्यू कलरचा टॉप घातला होता. डोळ्यात काजळ रेखाटलं होतं. ओठांवर पिंक कलरची लिपस्टिक लावली होती. त्या गेटअपमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. दीदी, सगळ्यात भारी गोष्ट काय सांग. काय? तिच्या ओठांच्या मोहक हालचाली, तिच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स लाजवाब, दक्ष आठवणीत हरवत म्हणाला. निवेदिता अगदी मन लावून त्याचं बोलणं ऐकत होती, तर दीक्षा मात्र डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत होती. त्याने सांगितलेला एक एक शब्द खरा होता. तेव्हाच दीक्षाने पहिल्यांदा प्रेझेंटेशन दिलं होतं, पण तिला कल्पनाही नव्हती की दक्ष तिकडे होता. पुढे काय झालं? काय होणार? प्रेमात पडलो मी तिच्या. तिला पाहता क्षणी स्वतःला हरवून बसलो होतो मी, दक्ष जरासा लाजत म्हणाला. ओय होय, सिरियसली दक्ष? निवेदिता त्याला चिडवत म्हणाली. दक्ष दीक्षावर प्रेमळ कटाक्ष टाकत म्हणाला. निवेदिता, अगं उद्यापासून प्रोग्राम सुरू होत आहेत. तू अरेंजमेंटचं काय ते पाहणार होतीस ना? खालून अनुराधाबाईंची हाक आली. हो, आले आले, निवेदिता उठत म्हणाली. दक्ष, बाकी स्टोरी नंतर हां. पण दीक्षा सांगणार. आता दीक्षाची पण बाजू कळायला हवी ना? बरं चालेल, दक्ष हलकं हसत म्हणाला. निवेदिता काम आवरायचं म्हणून निघून गेली. ती गेल्यावर दीक्षा कपाळावर आठ्या घालून त्याच्याकडे पाहत होती. काय बायको, काय गप्पा सुरू होत्या? आणि अशी का बघतेस, रामसे ब्रदर्सच्या मूव्हीजमधल्या हळवीसारखी? ऐकलं नाहीस का तू चोंबड कांद्या? काय रे नौटंकी कारखानीस? पार्ट टाईम स्टोरीज लिहिण्याचं काम करतोस का प्रतिलिपीवर? आमची लव्ह स्टोरी म्हणे. काय रंगून रंगून सांगत होतास रे ढोंगी बाबा? खोटं बोललो का मग? त्या प्रेझेंटेशनच्या वेळेस तू तशीच तर तयार झालेलीस ना. माझं लक्ष होतं तुझ्यावर, दक्ष म्हणाला. तू फक्त मुलींवर लक्ष ठेवायचं काम करत होतास की काय? दिसण्यात साधू, वागण्यात सैतान, दीक्षा नाक उडवत म्हणाली. कुणाला तरी राग आलाय का? दक्ष हसत म्हणाला. मी कशाला रागू? मी तर त्या कोण? हां, रामसे ब्रदर्सच्या मूवीमधली हडळ आहे ना? बरोबर आहे, आता मी हडळच वाटणार. ती बार्बी डॉल असताना तुला माझ्या रागाचा फरक पडणार आहे. बार्बी डॉल? कोण बार्बी डॉल? दक्ष विचार करत म्हणाला. हो, नाटक? इतकं बेमालूम? ओ येस, सावनी ना. पण ती तुला कशी माहीत? नक्कीच दीदीने सांगितलं असणार. बायको, पण ती खरंच बार्बी डॉलसारखी दिसायची हां. मग करायचं ना तिच्याशी लग्न. माझ्या मागची साडेसाती तरी संपली असती, दीक्षा फणकारत म्हणाली आणि बाहेर जाऊ लागली. बायको, कॉफी आण ना. सांग तुझ्या लाडक्या बार्बी डॉलला. दीक्षाने हातातला कंगवा त्याच्या अंगावर फेकला आणि तनतन बाहेर निघून गेली. यार, हिला काय झालं? अशी चिडले जणू काही माझं खरंच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे त्या सावनीसोबत. दीक्षा पन्ना दक्ष पुटपुटत आवरायला निघून गेला. सावनीविषयी ऐकल्यापासून दीक्षा आतल्या धुसफुसत होती. तिलाच कळत नव्हतं तिला काय एवढा फरक पडतोय. स्टॉप इट दीक्षा, काय चाललंय तुझं? त्याच्या 100 मैत्रिणी जरी असतील ना, तरी तुला कशाला फरक पडायला पाहिजे? तू थोडी ना त्याच्या प्रेमात वगैरे पडलेस. प्रेम आणि त्या माकडावर? शक्यच नाही, दीक्षाने तोंड वेंगाडलं. पण एक मात्र आहे हां, मानलं पाहिजे की दक्ष कमालीचा हँडसम दिसतो. त्याचा अपिरन्स, राहणीमान एकदम लाजवाब. आणि त्याचे डोळे, असं वाटतं हृदयाचा ठाव घेतायत की काय. हे मात्र मीही नाकारू शकत नाही.
की तो टोटल हिरो मटेरियल आहे. दीक्षा मनातल्या मनात बडबडत होती. काय वहिनी, कसला विचार करताय? नितीनच्या आवाजाने ती भानावर आली. त्याला पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आधीच चिडलेली ती आता तर तिच्या रागाचा स्फोट होण्याच्या मार्गावर होता. माझ्या नवऱ्याचा विचार करते. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का नितीन भाऊजी? तिने त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकत विचारलं. ओ हो, करा करा. तसंही तुम्ही फक्त विचारच करू शकता तुमच्या नवऱ्याचा. पण काय आहे वहिनी, तुमचा लाडका नवरा तुमचा सोडून सगळ्यांचा विचार करतो. बिचाऱ्या आमच्या लाडक्या दीक्षा वहिनी. नितीन तिचे गाल ओढत म्हणाला. तसा तिच्या रागाचा उद्रेक झाला. तिने नितीनच्या सणसणीत कानाखाली ठेवून दिली. तसा तो चिडून तिच्याकडे पाहायला लागला. काय आहे ना नितीन भाऊजी, माझ्या नवऱ्याने मला सांगितले, तुला कुणी त्रास दिला ना तर सरळ कानाखाली ठेवून दे. बाकीचं मी बघतो. आता तुम्हाला पदोपदी कानाखाली खायच्या असतील तर द्या हं मला त्रास. दीक्षा भडकत म्हणाली. जाम माज आहे ना तुला. तुझा तो फडतूस नवरा काय करणार आहे ग तुझ्यासाठी? त्यानेच तुझं आयुष्य उद्ध्वस्त केले, विसरलीस वाटतं तू. त्याच्यात गट्स असते ना तर त्याने मला पुढे नसतं केलं. नितीन तिचा हात पकडत म्हणाला. तशी तिने त्याच्या अजून एक कानाखाली लावून दिली. दीक्षा, नितीन संतापला होता. हात सोड तिचा. दमदार आवाज घुमला तशी नकळत नितीनची पकड सैल झाली. दीक्षा, रूममध्ये जा. दक्षने आवाज चढवला तशी ती पटकन तिथून निघून गेली. दक्ष नितीनसमोर येऊन उभा राहिला. आय प्रॉमिस नितीन, तुला लग्नात इतकं शानदार गिफ्ट देणार आहे ना मी की तू आनंदाच्या भरात वेडा होशील. सो तयार राहा एका युनिक गिफ्टसाठी. दक्ष डोळे मिचकावत म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. दीक्षा अस्वस्थ होऊन रूममध्ये येरझाऱ्या मारत होती. दक्ष आलेला पाहताच ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. तू नितीनचा बंदोबस्त करणार आहेस की मी त्याचा मर्डर करू तेवढं सांग. बायको, खड्ड्यात गेली बायको. मला फक्त उत्तर हवंय. मी म्हणालो ना बंदोबस्त करणार म्हणून, म्हणजे करणार. कधी दक्ष? आज मेहंदी आहे, उद्या संगीत नि परवा लग्न. कधी? अजून किती वाट पाहणार आहेस? लग्न झालेलं तर नाही आहे ना दीक्षा? मग व्हायची वाट पाहतोयस का तू? दिसत नाही का तुला किती नीच आहे तो? अजून किती मुलींचे आयुष्य बर्बाद होऊ द्यायचे आपण? शेवटचं सांगते हां, जर तू काही केलं नाहीस ना तर आई शपथ भर मांडवात नितीनचा मर्डर करेन मी. असं म्हणत दीक्षा बाहेर जायला वळली. दक्षने तिचा हात धरून तिला थांबवलं आणि जवळ घेतलं. शांत होणार एका दिवशी तू? तुझा त्रास कळतोय मला, पण म्हणून आता ते इतपणा करून कसं चालेल सांग? त्याला बेसावत ठेवूनच आपल्याला आपलं काम करावं लागेल. तो तुझ्याशी जे वागतोय ते मलाही पटत नाही, पण आता त्याच्या डोक्यात दुसरे कुठलेही विचार येऊ द्यायचे नाहीत मला, तरच मी काहीतरी करू शकतो. प्लीज समजून घे. दक्ष हळुवारपणे म्हणाला. तशी ती शांत झाली. मी सांगितलं तर माझ्यासाठी काही करशील तू? ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. सांगून बघ, काय हवंय तुला? त्याने प्रांजळपणे विचारलं. मी जे बोलेन त्याला नाही म्हणायचं नाही, नाहीतर खलबत्त्यात घालून कुटेन तुला. दीक्षा नाक मुरडत निघून गेली. तसं तो हसायला लागला. आयुष्यात कधीही सुधारणार नाही. थोड्या वेळात मेहंदीचा प्रोग्राम सुरू होणार होता. सगळेजण जेवायला बसले होते. दीक्षा जेवायला वाढत होती. तिचं नितीनकडे लक्ष गेलं. तो निर्लज्जपणे तिच्याकडे बघत होता. तिने मनातल्या मनात त्याला चपलीने तुडवून घेतलं. तिचं दक्षकडे लक्ष गेलं. तो शांतपणे जेवत होता. तिच्या कुरापती डोक्यात एक आयडिया आली. कार्तिक, तुला माहिती आहे का, नितीन भाऊजींच्या मेहंदी सेरेमनीत दक्ष माझ्या हातावर स्वतः मेहंदी काढणार आहे. हो ना दक्ष? दीक्षा अगदी मधाळ स्वरात म्हणाली. पण तिचं बोलणं ऐकून दक्षला ठसका लागला. तो तिच्याकडे आवासून पाहू लागला. कोण, मी? मला नाही येत असलं काही. नॉट फेअर हा दक्ष, तू प्रॉमिस केलं होतंस. दीदी सांगा ना तुम्ही. आई बघा ना कसं नाही म्हणतोय. दीक्षाने अगदी केविलवाना चेहरा केला. दक्ष, थोडी मेहंदी काढलीस तिच्या हातावर तर काय होतंय? अनुराधाने तिची बाजू घेतली. आई, मला तो कोण हातात तरी धरता येतो का? दीक्षा, काही काय वेडेपणा आहे. सो सॅड वहिनी. आमच्या दादाला नाही हो असलं काही करता येत. तुम्ही इतक्या प्रेमाने सांगताय पण काही उपयोग नाही त्याचा. नितीन भाऊजी, बघाच तुम्ही, माझ्या नवऱ्याचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे. फक्त मेहंदीच नाही काढणार तो, तर आज माझ्यासाठी स्पेशल फालुद्याची गाडी पण आणणार आहे. हो, बरोबर बोलते ना मी? दीक्षाने गोड आवाजात विचारलं आणि दक्ष तोंडात घास घेऊन तसा तिच्याकडे पाहत राहिला. हो करेल ना, तुझ्यासाठी तो काहीही करेल. कार्तिक हसू आवरत म्हणाला. त्याला दक्षची दया येत होती. काय बॉस, क्या माजरा है? दीक्षाला डोहाळे वगैरे लागले नाहीत ना? कार्तिक दक्ष जवळ सरकून त्याच्या कानात पुटपुटला. गप बस रे मूर्खा, मी काही केलंच नाही तर डोहाळे कुठून लागतील? वेडी झाली आहे दीक्षा. अरेंजमेंट तर तुला करावी लागणारच. शेवटी तुझ्या लाडक्या बायकोची फरमाईश आहे बाबा. कार्तिक हसत म्हणाला. हसू नकोस बे, चला आवर पटकन, नाही ही बाई माझा फालुदा बनवायची.
अजून काहीतरी डिमांड यायच्या आधी सटकू इकडून, असं म्हणत दक्ष भराभर जेवू लागला. जेवण झाल्यावर तो आणि कार्तिक बाहेर जायला निघाले. आई, आम्ही जरा जाऊन येतो. माझ्या लाडक्या बायकोला फालुदा खायचा आहे ना. तिचा हुकूम सर आकोपर, दक्ष ओठ आवळत म्हणाला. लवकर या हा, मी वाट पाहते. दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली. तसं कार्तिकने मोठ्या मुश्किलीने हसू आवरलं. असा गेलो आणि असा आलो. दक्षने तिच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला आणि तो कार्तिकसोबत बाहेर पडला. बाहेर आल्यावर कार्तिक जोरजोरात हसायला लागला. त्याला हसताना पाहून दक्ष अजूनच खवळला. झालं तुझं? घे, मन सोक्त दात काढून घे. एकीकडे तो हरामखोर नितीन आणि एकीकडे ही महामाया दीक्षा. माझं पार वाटोळ करून टाकले दोघांनी. चला आता काय शोधा ती फालुद्याची गाडी, नाहीतर दीक्षा काही सुखाने जगू देत नाही मला. दक्षने गाडी स्टार्ट केली आणि दोघे फालुद्याच्या मिशनवर निघाले. इकडे मेहंदीची तयारी एकदम जोरदार सुरू होती. प्रियाची फॅमिलीसुद्धा इकडेच येणार होती. तिच्या कझिन्स वगैरे सगळ्याजणी आल्या होत्या. प्रियाने मोतिया कलरचा घागरा घातला होता. त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती. सगळे तिचं कौतुक करत होते. पण जशी दीक्षाने एंट्री मारली तसे सगळेजण आवासून तिच्याकडे पाहायला लागले. पिस्ता कलरची मोत्याची वर्क असलेली साडी, त्यावर मॅचिंग मोत्याचे दागिने, माफूक मेकअप, कमाल दिसत होती दीक्षा. नितीन तर फक्त तिच्याकडेच पाहत होता. त्याला आजूबाजूचं काहीच भान नव्हतं. नितीन, तुझ्या होणाऱ्या बायकोच्या बाजूला बस. निवेदिताने आवाज वाढवला तसा तो भानावर येत प्रिया शेजारी बसला. पण नजर मात्र दीक्षावरच होती. त्याने आपल्याकडे पाहिलंही नाही म्हणून प्रिया जराशी हिरमुसली होती. चला मेहंदी प्रोग्रामला सुरुवात करू. दीक्षा, तू पण बसतेस ना मेहंदी काढायला, अनुराधा म्हणाल्या. आत्या, तिचा नवरा कुठे आलाय? विसरलीस की काय तू? निवेदिता हसून म्हणाली. किसीने हमें याद किया क्या? दक्ष हसत आत येत म्हणाला. त्याची नजर दीक्षावर गेली तसा तो क्षणात फ्रीज झाला. साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. नेहमीप्रमाणे तिचे मोहक ओठ दक्षाच्या काळजाचा ठोका चुकवत होते. त्याच्यासाठी सगळं जग थांबल्यासारखं झालं होतं. फक्त तो नि दीक्षा. डोळे बाहेर येतील आता. कार्तिक त्याच्या कानाशी कुजबुजला तसा तो भानावर आला. बरं झालं तू आलास. हे बघ, प्रियाच्या हातावर मेहंदीला सुरुवात झाली आहे. बाकीच्यांच्या हातावर पण मेहंदी काढायला सुरुवात झाली आहे. तू थोडंसं काहीतरी काढ, म्हणजे मग बाकी मेहंदी आर्टिस्ट तिचं काम करेल. ये बरं पटकन. निवेदिताने त्याचा हात धरला आणि त्याला घेऊन आली. तिने दक्षला दीक्षाच्या शेजारी बसवलं आणि तिचा हात त्याच्या हातात दिला. दीदी, मेहंदीचा कोण देतेस ना? दक्ष हळुवारपणे म्हणाला. दीक्षाने नजर उचलून त्याच्याकडे पाहिलं. आज त्याच्या नजरेत वेगळेच भाव होते. त्याची नजर पाहून तिची नजर आपोआप खाली झुकली. घे. निवेदिताने त्याच्या हातात मेहंदीचा कोन दिला आणि ती बाजूला झाली. दक्षने दीक्षाचा हात हातात घेतला तशी ती गांगारली. दक्षने तिच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला कोण नीट पकडता येत नव्हता, पण हळूहळू त्याने व्यवस्थित पकडला आणि मेहंदी दीक्षाच्या हातावर आकार घेऊ लागली. 5-10 मिनिटात त्याने निवेदिताकडे कोन परत दिला. बघू ते काय काढलंस? वाव, दीक्षा बघ तरी, निवेदिता एक्सायटेड होत म्हणाली. हो. दीक्षाचं मेहंदीवर लक्ष गेलं तशी तीही शॉक झाली. दक्षने 2 हार्ट एकमेकात गुंफले होते. एका हार्टमध्ये दीक्षा आणि एकात दक्ष लिहिलं होतं आणि मध्ये डीडी अशी इनिशियल्स होती. कसं काढलंय? तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. अरे तिला काय विचारतोस? किती लाजते ती. तिच्या लाजण्यावरूनच काय ते समजून जा. निवेदिता म्हणाली. तसे सगळे हसू लागले. दक्ष तिथून जायला निघाला तसं निवेदिताने त्याला जबरदस्ती तिच्याजवळ बसवलं. कुणीकडे पळतोस? बायकोसाठी फालुद्याचा गाडा आणलायस ना? मग आता फालुदा भरवणार कोण? हो ना आत्या. चल भरव दीक्षाला. आणि नितीन, प्रियाला तू भरवणार हां? निवेदिता दटावत म्हणाली. तसा नितीनचा चेहरा आंबट झाला. दक्ष महाराजांच्या चेहऱ्यावर मात्र हसू पसरलं. निवेदिताने त्याच्या हातात फालुद्याचा ग्लास ठेवला तसं त्याने दीक्षाला भरवायला सुरुवात केली. दीक्षाला मेल्याहून मेल्यासारखं होत होतं. काय दुर्बुद्धी सुचली म्हणून मी हे फालुद्याचं खूळ डोक्यात घेतलं. हा दक्ष पण ना मगापासून घोबडासारखा एकटक पाहत बसलाय. मला किती अकवर्ड वाटतंय. दीक्षा स्वतःशीच बोलत फालुदा खात होती. तिची दक्षकडे पाहायची हिंमत होत नव्हती. फालुदा संपला तसं दक्ष बाजूला जाऊन उभा राहिला. नजर मात्र तिच्यावर स्थिरावलेली. पण ते पाहून नितीनचा भयंकर जळफळाट होत होता. मेहंदी जरी नितीन प्रियाच्या लग्नाची असली तरी चर्चे मात्र दक्ष दीक्षाचे होते. दोघे एकमेकांना अगदी पूरक दिसत होते. मेहंदी प्रोग्राम आवरला तसे सगळेजण झोपायला निघून गेले. दक्ष मगाशीच वर आला होता. आता दीक्षाकडे पाहायचंही नाही असं त्याने ठरवलं होतं. पण त्याची ही प्रतिज्ञा क्षणात मोडणार होती हे मात्र त्याला माहीत नव्हतं. दीक्षा आली तेव्हा दक्ष बेडवर झोपला होता. त्याने डोळे गच्च मिटून घेतले होते. दक्ष, तिने हाक मारली, पण 1 नाही 2 नाही. झोपला वाटतं. यार, आता मी काय करू? एकतर ही मेहंदी, त्यात ही हेवी साडी आणि ज्वेलरी. मला झोप कशी लागणार?
दीदींकडून केसांचा बंद तरी बांधून घ्यायला हवा होता. मला तरी काय गरज होती ही साडी नेसायची. दीक्षा एकटीच बडबडत होती. तिला वाटत होतं दक्ष झोपलाय, पण तो तर डोळे बंद करून तिची सगळी बडबड ऐकत होता. दीक्षा कशी तरी बेडवर आडवी झाली, पण दोन्ही हातावर मेहंदी असल्यामुळे तिला धड कुशीवर पण वळता येत नव्हतं. त्यामुळे ती भयंकर बेचैन होत होती. दक्षने कितीही इग्नोर करायचं ठरवलं तरी त्याला ते जमत नव्हतं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.